नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? मी मारुती जाधव आपलं सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 4.1 व्हॉट इज सक्सेस हा लेसन अभ्यासणार आहोत. सक्सेस म्हणजे काय? सक्सेस म्हणजे तर यश. आपणा सर्वांना माहिती आहे सक्सेस म्हणजे यश. मग या कवितेचे जे कवी आहेत राल्फ वाल्डो इमर्सन यांनी ही यश म्हणजे नेमकं काय, यशाची व्याख्या त्यांनी वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितली आहे. यश म्हणजे मिळवणे म्हणजे फक्त पैसा कमवणे किंवा शानशौकमध्ये राहणे एवढंच नाही, तर यापेक्षाही काही गोष्टी अशा आहेत की ज्यातून आपल्याला यश मिळालं आहे असं आपण सांगू शकतो किंवा म्हणू शकतो. तर मग त्यांनी काय सांगितलेलं आहे या कवितेतून हे आपण आज अभ्यासूयात. व्हॉट इज सक्सेस? सक्सेस यशाची ही वेगळी व्याख्या किंवा वेगळा अर्थ भावार्थ सांगणारी कविता आपण आज पाहूयात. सक्सेस. What is success? To laugh often and much, to win the respect of intelligent people and to the affection of the child. यश म्हणजे नक्की काय? यशाची व्याख्या कोणती हे विविध उदाहरणांमधून आपल्याला या कवितेत त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यांच्यामध्ये यश म्हणजे कायम हसत खेळत जीवन जगणे. टू लाफ ऑफन अँड मच, नेहमी हसत खेळत जीवन जगणे म्हणजे यश. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल अँड द अफेक्शन ऑफ द चिल्ड्रन, म्हणजे थोर मोठे जे वडीलधारी मंडळी आहेत, माणसं आहेत, त्यांचा आदर करणे, लहान मुलाबाळांचे प्रेम मिळवणे म्हणजेच आयुष्य आनंदाने जगताना इतरांशी उत्तम नाते जोडता येणे म्हणजेच यश. दुसऱ्यांशी आदराने प्रेमाने वागणे, लहान मुलांशी आपण प्रेमाने आणि आपुलकीने त्यांच्याशी वागणे म्हणजेच यश असं ते सांगतात. टू अर्न द अप्रिशिएशन ऑफ द ऑनेस्ट क्रिटिक्स अँड एन्जॉय टू द बिट्रायल ऑफ द फॉल्स फ्रेंड्स. नवीन आयुष्य म्हणजे काय? जगताना इतरांशी चांगल्या प्रकारचे नाते, घट्ट अशी मैत्री जोडता येणं, नाते निर्माण करणे. यश म्हणजे योग्य टीकाकाराकडून प्रशंसा मिळवणं. ते सांगतायत की आपण चांगल्या प्रकारचे नातेसंबंध टिकवून नवनवीन मित्र बनवणे म्हणजे यश. टू अप्रिशिएट ब्युटी, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. ते सांगत आहेत यश म्हणजे योग्य जे टीकाकार आहेत त्या टीकाकारांकडूनच प्रशंसा मिळवणे. दगाबाज आणि विश्वासघातकी मित्रांच्या फसवणुकीतून स्वतःला सावरू शकणे म्हणजे यश. सुंदर गोष्टींना दाद देणे आणि इतरांमधील उत्तम काय आहे ते पाहता येणे म्हणजे यश. ते सांगतायत की इतर लोक जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय जे चांगले गुण आहेत ते पाहता येणे म्हणजे यश. जे विश्वासघातकी मित्र आहेत त्या मित्रांच्या फसवणुकीतून स्वतःला सावरणे म्हणजे यश. आणि टीकाकार जे नेहमी त्यांना काम असतं टीका करण्याचं, त्या टीकाकारांकडून सुद्धा आपलं काम करत करत त्यांच्याकडून प्रशंसा मिळवणं हेच खरं आपलं यश असतं असं ते सांगतात. टू लिव्ह द वर्ड अ बाईट बेटर वेदर बाय, अ हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पाथ और अ रिडीम सोशल कंडिशन्स. ते सांगतात या जगातील चांगल्या गोष्टींची, लोकांमधील सद्गुणांची पारख करता येणे आणि वाईट गोष्टींना योग्य प्रकारे सामोरे जाता येणे म्हणजेच यश. यश म्हणजे या जगामध्ये सुजाण सुदृढ बालकाच्या रूपाने एक उज्ज्वल भवितव्य किंवा पुढची पिढी घडवणे. यश म्हणजे काय? या जगातील जे सुजाण आणि सुदृढ बालक आहेत त्यांच्या रूपाने एक उज्ज्वल आणि भवितव्य पिढी घडवणे किंवा आपल्या आसपास हिरवाई निर्माण करून निसर्गाची परतफेड करणे.
निसर्गाची परतफेड करणे किंवा चांगल्या कृतीतून चांगलं काम सत्कार्य करून समाजाला उत्कृष्ट आणि आदर्श स्वरूप देणे म्हणजे यश असते सांगतात. टू नो इवन वन लाईफ हॅज अ ब्रेथ इजियर बिकॉज यू हॅव लिव्ह दिस इज टू हॅव सक्सेस. ते सांगत आहेत त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाने या जगातील किमान एक जीव सुखात राहील. आपल्या अस्तित्वाने किमान एक तरी जीव सुखात राहील असे आपल्या हातून काहीतरी महान कार्य घडणे, महान म्हणण्यापेक्षा छोटं जरी कार्य घडलं तरी ते सुद्धा एक यश म्हणता येईल. म्हणजे निदान एका व्यक्तीसाठी आपलं आयुष्य आपल्याला सत्कारने लावता येणे यालाच आपण यश म्हणता येईल असं आपल्याला ते सांगतात. हे सर्व जेव्हा घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक यशस्वी आयुष्य जगलो आहोत असे आपण म्हणू शकू. असं आपल्या या कवितेचे कवी जे आहेत ते सांगतात की यश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर यश म्हणजे की हसत खेळत जीवन जगणे, थोर मोठ्यांचा आदर करणे, लहान लोक जे आहेत ते लहानांसोबत प्रेमानं वागणे, आयुष्यात आनंदाने जगताना इतरांशी उत्तम नाते जोडताना नवीन नवीन मित्र मैत्रिणी बनवणे आणि ते नातेसंबंध टिकवणे. जरी मैत्रीमध्ये नातेसंबंध टिकत नसतील तर ते नातेसंबंध कशा प्रकारे टिकल्या पाहिजेत हे जाणून घेणे, समाजामध्ये इतरांप्रती किंवा समाजात आपली जी समाजात जे स्टेटस आहे ते चांगल्या प्रकारे टिकवून ठेवणे म्हणजे यश. तर अशा प्रकारे आपल्याला कवी या कवितेचे जे कवी आहेत राल्फ वाल्डो इमर्सन यांनी यश म्हणजे काय असतं हे सांगितलेलं आहे. तर चला या कवितेचं जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण यानंतर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात. पहा इंग्लिश वर्कशॉपमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला विचारलेला आहे टिक द करेक्ट अल्टरनेटिव्स. जे काही या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत ते योग्य ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4 ऑप्शनपैकी ए बी सी आणि डी 4 ऑप्शनपैकी योग्य तो पर्याय आपल्याला टिक करायचा आहे. द पोएट सेज दॅट सक्सेस इज डॅश डॅश. 4 ऑप्शन आहेत पहा. ए टू लाफ लेस अँड वर्क मोर, बी टू लाफ नेव्हर ॲट ऑल, सी टू लाफ ऑफन अँड मच, डी टू लाफ लेस अँड लो. तर या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर आहे सी टू लाफ ऑफन अँड मच. सेकंड, द पोएट wants us to dash dash. कवीला आपल्याकडून काय पाहिजे? ए अर्न अ लॉट ऑफ मनी, बी अर्न प्रॉफिट्स, सी अर्न प्रॉपर्टी, डी अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. सी the poet wants us to appreciate a riches, God be God, see beauty and D society. या क्वेश्चन मध्ये आपल्याला करेक्ट आन्सर आहे ब्युटी. डी 4 नंबरचा प्रश्न द पोएट wants us to leave the world a bit bite. 4 ऑप्शन दिले या ठिकाणी सुद्धा बिटर, बेटर, बॉर्डर, बार. यापैकी करेक्ट आन्सर आहे बी. तर अशा प्रकारे 4 जे क्वेश्चन दिलेत आपल्याला टिक द करेक्ट अल्टरनेटिव्ह या 4 प्रश्नापैकी योग्य आन्सर याचं हे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही कविता व्हॉट इज सक्सेस नावाची कविता राल्फ वाल्डो इमर्सन यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे आणि याचा इंग्लिश वर्कशॉप राहिलेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.